धुळे पंचायत समिती येथे जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश वाटप याबाबत वृत्त असे की आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी धुळे पंचायत समिती येथे सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरतीताई देवरे यांच्या हस्ते सदर सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश या ठिकाणी वाटप करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी गट विकास अधिकारी श्री गणेश चौधरी, पंचायत समिती सदस्य श्री तुषार महाले यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते। तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला विहिरींचा प्रश्न सोडवण्यासाठी कायम कार्यतत्पर असलेल्या सौ धरतीताई देवरे यांनी हा पाठपुरावा करून सदर या ठिकाणी या सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मिळवून दिले असून या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले। जून 2023 पासून आलेल्या प्रस्तावासाठी विचाराधीन होते। तर सिंचन विहिरीसाठी आलेले एकूण 2004 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1872 पात्र ठरले असून संपूर्ण 1872 अर्ज शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून आतापर्यंत आज अखेर धुळे तालुका अंतर्गत 1638 कार्यारंभ आदेश या ठिकाणी देण्यात आले असून 234 देखील येत्या 2 दिवसात पूर्ण होतील अशी माहिती या ठिकाणी गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुभाष पाटील, गणेश माडी, शिवाजी चौधरी, नजीर पटेल, आसाराम पाटील, आशाबाई पाटील, कारभारी पाटील, हारून पापा पटेल, इरामत पाटील, श्रीपत पाटील, शिवाजी पाटील, जीभाऊ पाटील, खंडू पाटील, अरुणाबाई पाटील, उषाबाई देवरे, बापू ठेलारी, कल्याणी खैरनार, कोमल सिंग गिरासे, लक्ष्मण भील, रामसिंग भील आदींना प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी या शेतकऱ्यांना धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश या ठिकाणी वाटप करण्यात आले। तर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरी या कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली। सदर काम करत असताना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या सर्व अटी शर्ती लागू राहतील असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले। तर सदर सिंचन विहिरींचा प्रश्न निकाली लागल्याने या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले। यांच्या सहकार्याने आपले कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी साहेब यांनी खूप मोठी डेअरिंग केली। कारण 2 वर्षापासून आपण बघत होतो सगळे या विहिरीच्या प्रकरणाला घाबरायचे, कारण बरेच मागच्या वेळेस सुद्धा 53 सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेले होते। त्याच्यामुळे सगळे अधिकारी या विहिरीच्या याच्यामध्ये जाण्यासाठी सगळे घाबरत होते, परंतु साहेब पण आपल्याच याच्यातले असल्या कारणाने आणि त्यांनी हा याच्यात काही असो आपल्याला पदाधिकाऱ्यांचं सहकार्य या भावनेतून आणि आपण पण एक सर्वसामान्य कुटुंबातले आहेत याचा विचार करून आपला जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो मार्गी लावला। त्याबद्दल मी या सगळ्यांचा पंचायत समिती धुळेच्या वतीने सगळ्यांचा आभार मानतो आणि आमचा शेतकरी वर्ग जो आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेले, कारण त्यांचा हा मोठा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे। म्हणून मी माझ्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा अध्यक्ष मॅडमांचं, या पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि मान्य गट विकास अधिकारी यांचं सुद्धा मी माझ्या सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो। आणि आजचा हा कार्यक्रम मॅडम 2 शब्द आपल्याला मी विलो साहेबांना सांगू इच्छिते की आपल्याला माहिती आहे की लवकरच याच्याचे इथे लागणार आहे। तर ज्यांची विहिरी मंजूर झाली आहे ते लवकर वाटप करायची। आणि इथे आलेल्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की मला माहिती आहे की आपल्यासाठी पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तर आपल्याला ही विहिरी मंजूर करून दिली आहे। तर आपण लवकरात लवकर ते विहिरी बांधायची, जेणेकरून आपला जे पाण्याचा प्रश्न आहे ते लवकरच सुटणार। आणि आज मी विलो साहेबांचं मनापासून धन्यवाद करते की आपण या विहिरीच्या बाबतीत लक्ष दिलं आणि मोठ्या संख्येने लोकांना ही विहिरी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी विलो साहेबांच्या पण मनापासून धन्यवाद करते।